नमस्कार मित्र हो. आज आपण सध्याला चर्चेत असलेल्या एप्स्टीन फाईलबद्दल सोशल मीडियावर वाचतो पाहतो. खरंच हा खेळसवाना प्रकार पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर अगदी आपल्या मनाची व्यथा वेगळीच होऊन जाते, न सांगण्यासारखी. जगातली जगप्रसिद्ध माणसे व्यक्ती यामध्ये इन्वॉल्व आहेत. खरंच हा प्रकार पाहिल्यानंतर एकदम मन सुन्न होते. खरंच आज ज्यांनी जगावर राज्य केलं असे ते डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्स, स्टीफन हॉकिंग, मायकल जॅक्सन अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यांनी जगावर राज्य केलं. जगातल्या यशाची प्रत्येक गोष्ट त्यांनी साध्य केली. आणि अशी लोक एवढं जगावर राज्य करून एवढ्या गोष्टी मिळवून सुद्धा कोणत्याच सुखासाठी असल्या घाणेरडा प्रकार करत होती. खरंच हे जर पाश्चात्य देशाची जर संस्कृती पाहिली तर खरोखरच इतकं भयान वाटतं की ह्यांना अजूनही माणसाच्या जीवनामध्ये खरं सुख काय आहे हे सापडलेलं नाही. तर आपल्या भारताचा जर आपण विचार केला, आपल्या भारतामध्ये सुद्धा महापुरुष होऊन गेले. पूर्वपारचा इतिहास पाहायला गेलं तर चंद्रगुप्त मौर्य हे सम्राट झाले. पूर्ण जगाचा एक भूखंड त्यांनी जिंकला, एक सम्राट म्हणून राहिले. पण त्यांना ज्या वेळेला वाटलं या संसारिक जीवनामध्ये सुख नाही, त्यावेळेला त्यांनी सम्राट पद हे आपले सोडून दिले आणि ते एक जैन मुनी झाले आणि आत्मसुखासाठी त्यांनी संन्यास घेतला आणि ते वनात निघून गेले. त्यानंतर सम्राट अशोकाने सुद्धा बरेच काळ त्यांनी राज्य केलं, अखंड भारत जिंकला. आणि त्यांना सुद्धा वाटलं की आता यामध्ये मला आध्यात्मिक सुख नाही किंवा मनाची शांती मिळणार नाही. त्यांनी सुद्धा बौद्ध भिक्षू झाले आणि त्यांनी सुद्धा संन्यास घेतला आणि ते बौद्ध भिक्षू होऊन ते खऱ्या सुखाच्या पाठीमागे गेले. तर त्यानंतर आपण जर उदाहरण घेतलं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं, मला सांगा 400 वर्षापूर्वी 65 लाखाची जागिरी असणारे 4 वाडे कर्ज खतावण्याने भरलेले होते. 4 वाडे म्हणजे कितीतरी गावच्या शेतकऱ्यांचे कर्ज खतावण्या त्यांच्याकडे होत्या, जमिनी गाणवट होत्या. म्हणजे 400 वर्षापूर्वीची 65 लाखाची जागिरी म्हणजे आत्ताच्या भारतातला एक श्रीमंत माणूस म्हणायला हरकत नाही. एवढी जागिरी असणारे, एवढी संपत्ती असणारे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सर्व गोष्टीचा त्याग केला आणि आध्यात्मिक सुखाचा शोध घ्यायला चालू केला. त्यांनी पूर्ण ते सर्वांच्या कर्ज खतावण्या वाटून टाकल्या, ज्याला त्याला देऊन टाकल्या आणि जेवढं काय होतं ते सगळं वाटून टाकलं आणि जेवढं जगायला लागतं तेवढंच ठेवून घेतलं. आणि त्यानंतर त्यांना ज्या वेळेला ईश्वर प्राप्ती झाली त्यावेळेला 4000 अभंगाची गाथा त्यांनी लिहिली आणि तीच गाथा आज वारकरी संप्रदाय मोठ्या डोलाने मिरवतो. तीच गाथा आज डोक्यावर घेऊन आपण पालखीतून घेऊन जातो. तर हेच आहे तुकाराम महाराजांनी जे केलं, ह्या महापुरुषांनी भारतातले जे केलं, हेच आध्यात्मिक सुख, हीच संपत्ती, ही खरी संपत्ती ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सभ्यतेमध्ये या महापुरुषांनी या साधू संतांनी जपली. आणि खरे सुख कशात आहे, अध्यात्मामध्ये काय सुख मिळतं आणि काय आत्म्याला मोक्ष मिळतो हे यातून दाखवलेलं आहे. तर या पाश्चात्य देशाची जर संस्कृती पाहायला गेलं तर या लोकांना लहान मुलंसुद्धा कळायला तयार नाहीत. लहान मुलींचं त्यांनी यौन शोषण केलं, त्यांना मारून त्यांचं मांस खाणे, त्यांचं रक्त पिणे आणि त्या राक्षसी देवतेची पूजा करणे इतपत त्यांचं ते कृत्य चालू होतं. मला काय म्हणायचं, हे जग चाललंय कुठं आणि आपल्या भारताची संस्कृती आहे कुठं? आज स्वाभिमान वाटतो आपल्या भारत देशाचा की आपल्या देशामध्ये जगामध्ये आपल्या देशाला विश्वगुरू का म्हणलेलं आहे. तर खरं जे आध्यात्मिक जे सुख आहे, जे आत्म्याला जो मोक्ष, ज्या मानवी जीवनाला जो मोक्ष जो म्हणतो तो इथं मिळाला जातो. आणि ही शिकवण या आपल्या भारत देशामध्ये पूर्वपार इतिहास जर बघायला गेलं तर पूर्वीपासून हे गुरुकुल किंवा ऋषीमुनींनी जे आपल्याला शिकवलं. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर वाल्या कोळी हा डाकू होता, वाटमारी करत होता, अनेक लोकांचे प्राण घेऊन त्याने संपत्ती लुटली, 7 रांजण भरले होते त्याच्या पापानं, इतकी लोक मारली होती. तर तो माणूस जर सर्व त्याग करून एक महर्षी वाल्मिकी ऋषी होऊ शकतो आणि रामायणासारखं एक वाङ्मय लिहू शकतो, अशी या भारत देशाची संस्कृती आहे. खरंच आपल्याला अभिमान आणि स्वाभिमान असला पाहिजे की आपल्या भारतीय संस्कृतीचा, आपल्या या सभ्यतेचा. खरंच आपण नशीबवान आहोत की आपण या भारत देशात जन्माला आलो. नाहीतर जर पाहायला गेलं आज या जगाची अवस्था फार वाईट आहे. असे नावाजलेले लोक जर इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात तर या जगामध्ये असे अनेक देश
जे आहेत ही विकृत संस्कृतीमध्ये अडकलेले आहेत. खरंच ही विकृत संस्कृती ही भयावह आहे आणि आपली भारतीय संस्कृती ही जगामध्ये श्रेष्ठ आहे, की जेणेकरून आपल्याला आपली सनातन सभ्यता आपल्याला खऱ्या अर्थानं मनुष्य बनायला शिकवतो आणि आपण मनुष्य बनवतो आणि आपण मनुष्य म्हणून शेवटपर्यंत राहतो. आणि हे प्रकृती आणि पर्यावरणाशी आणि आपल्या परमात्म्याशी निगडीत राहून आपण हे आत्मिक सुख प्राप्त करतो. हीच आपली खरी संपत्ती आणि हेच आपली सनातन सभ्यता आणि संस्कृती, हेच आपलं खरं आत्मिक सुख. हे आपण जोपासलं पाहिजे, जपलं पाहिजे. हेच महत्त्वाचं आहे. जगदंब जय मातृभूमी.